त्यासाठी पंच आपण पाहतोय ते म्हणजे भाग्येश पाटील आणि त्याच्यासोबत आहेत ते म्हणजे मयूर जाधव. असे दोन पंच आपल्याला लाभलेत या सामन्यांसाठी. तर आपण पाहतोय साईश वॉरियर्स संघाकडून सलामीचे षटक घेऊन अष्टपैलू खेळाडू रुपेश म्हात्रे. दरम्यान पराग पाटील यांच्याकडून आपल्याला किट आलेला आहे, मेडिकल किट. पहिला चेंडू रुपेशाचा स्ट्राईकला असेल फलंदाज तो म्हणजे प्रशांत मोरे, ज्याने पहिला सामना आपण पाहिलं होतं. 49 धावांची नॉट आउट इनिंग खेळ, सॉरी आउट झाला होता 49 धावांवर, एक इनिंग मोठी खेळली होती. तोच प्रशांत मोरे स्ट्राईक एंडवर. तर गोंधळी मार्क रुपेश. पहिला चेंडू जातोय सीमा रेषा पार, चौकार. डीजे इथे मात्र आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवर खणखणीत चौकार वसूल केलाय तो म्हणजे प्रशांत मोरे याने. राजेश गोंधली यांना मात्र सुवर्ण संधी. हा पुन्हा एकदा सुंदर चेंडू कार्पेटच्या सहाय्याने चेंडू खेळून काढलाय. जोपर्यंत चेंडू क्षेत्ररक्षण होईल तोपर्यंत मात्र एक धाव मिळेल. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल इथे आपल्याला. धावसंख्या मात्र 1 ने भर, धावसंख्या मात्र आता जाऊन पोहोचली ती म्हणजे 5 धावा. राजेंद्र गोंदी यांच्यासाठी मात्र सुवर्ण संधी. जर आपण षटकार मारला तर पराग सुरेश पाटील यांच्याकडे 200 रुपये. पुढचा चेंडू पुन्हा एकदा रुपेश म्हात्रे यांचा, एक अष्टपैलू खेळाडू रुपेश म्हात्रे. हा सुंदर चेंडू कार्पेटच्या ह्याने चेंडू खेळून काढला तिथे राज ताईनाथ, आणि इथे मात्र राज मिसफिल्ड करतोय. चेंडू मात्र जाईल राजच्या 2 पायांच्या मधून सीमा रेषे बाहेर, चौकार. धावसंख्या मात्र 4 ने भर, धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली ती आता मात्र 9 धावा. 3 चेंडूंचा खेळ झालाय आणि या 3 चेंडूंमध्ये आपण पाहिलं 9 धावा तब्बल पटकावल्यात. त्या म्हणजे स्माई स्वर्णी स्पोर्ट्स या संघाने, ज्यामध्ये आपण पाहिलं तर प्रशांतच्या वैयक्तिक 5 धावा तर राजेंद्र गोंधळी यांच्या मात्र वैयक्तिक 4 धावा. पुन्हा एकदा रुपेश मात्र याचा पुढचा चेंडू लागणे सज्ज होतो रुपेश टू राजेश, दोन्ही पण 40+ खेळाडू आणि प्रशांत हा देखील 40+ खेळाडू. आणि इथे मात्र राजेंद्र गोंधळी यांच्या बॅटमधून येणारा पुन्हा एकदा दुसरा खणखणी चौकार. धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा 4 ने भर, धावसंख्येमध्ये जाऊन पोहोचली 13 धावा. हाय रे फक्त स्प्रे नाही. बघूया 3 चेंडूवर 3 चौकार येणार का? हा येणार का म्हटलं होतं, प्रश्नचिन्ह होतं आणि ते आलं सुद्धा. लागवडच्या 3 चेंडूवर 3 कणकणीत चौकार राजेंद्र गोंधळी यांच्या बॅटमधून. पाच चेंडू पूर्ण झाले या षटकातील आणि आतापर्यंत या 5 चेंडूमध्ये तब्बल 17 धावा कुठल्यात, म्हणजे 4 चौकार आणि 1 सिंगल धाव. या 17 धावांपैकी आपण पाहिल्यात तर राजेंद्र गोंधळी यांच्या 12 धावा तर प्रशांत मोरे यांच्या 5 धावा. टायमिंग लावलेला आहे मित्रांनो, टेन्शन कोणी घेऊ नका. षटकातील शेवटचा चेंडू पुन्हा एकदा पॉवर प्लेचं षटक. त्याचा पुरेपूर फायदा घेतला आतापर्यंत 2 फलंदाजांनी आणि हा देखील पुन्हा सुंदर चेंडू, त्याचा पुरेपूर लॉंग क्षेत्रात चेंडू जाईल. सुंदर क्षेत्ररक्षण तिथे झालंय. तोपर्यंत मात्र 2 धावा नक्कीच पूर्ण केल्यात, मात्र संघासाठी 2 धावा नक्कीच वाचवल्यात. धावसंख्या पुन्हा एकदा 2 ने भर, धावसंख्या जाऊन पोहोचले ते म्हणजे आता मात्र 19.
पहिल्या षटकाची समाप्ती झाली आणि पहिल्या षटकानंतर आपण पाहिलं तर धावफलकावर मात्र धावा लागल्या ते 19. यानंतर होणारा सामना पुन्हा एकदा तो म्हणजे कार्लेकर क्रू रायडर्स विरुद्ध सायन्स सुपर किंग या दोन संघादरम्यान होईल. हा चेंडू पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू त्याचा पुरेपूर फायदा घेतलाय. चेंडू पुन्हा एकदा वन बाउन्स सीमारेषा बाहेर चौकार. धावसंख्येत पुन्हा एकदा 4 नाही, धावसंख्या मात्र 23. हा सुंदर चेंडू पुन्हा एकदा चेंडू गेला सीमारेषे नजीक. चेंडू सीमारेषेबाहेर पुन्हा एकदा खणखणीत चौकार. धावसंख्या पुन्हा एकदा 4 नाही, धावसंख्या पुन्हा झाली ती म्हणजे 27. इथे मात्र सुंदर चेंडू, सुंदर कमबॅक केलाय तो म्हणजे, परंतु ना इथे मात्र पंच नाखुश. पंचांच्या हात जमिनीपासून समांतर आणि हा मात्र स्वेर चेंडू. स्वेर चेंडूची घोषणा झालेली आहे. 1 धाव अवंतर मिळाली. धावसंख्या मात्र 28. इथे सुंदर चेंडू पुन्हा एकदा, चेंडू पुन्हा एकदा वन बाउन्स सीमा रेषा पार चौकार. हा खराब चेंडू, त्याचा पुरेपूर फायदा घेतलाय. चेंडू जातोय पुन्हा एकदा. धावसंख्या झाली ती म्हणजे 36. 2 चेंडू आहेत. जरा प्रत्येक ज्या संघाला पेंडॉल दिले त्या पेंडॉल मध्ये जर आपण बसले तर नक्कीच आपल्या सगळ्यांचाच फायदा होईल, कारण चेंडू पण मिळतील. तसेच कमिटीच्या प्लेयरना देखील विनंती, आपण देखील सगळीकडे जा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा शुभम याचा. हा सुंदर चेंडू, त्याचा पुरेपूर पुन्हा एकदा फायदा घेतलाय. चेंडू जातोय सीमारेषे बाहेर षटकार. धावसंख्या 6 ने भर. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली 42. 42. पुन्हा फुलटॉस चेंडू, पुन्हा खराब फटका, सॉरी खराब चेंडू आणि त्याचा पुरेपूर समाचार घेतला प्रशांतने. चेंडू गेला पुन्हा एकदा सीमारेषे बाहेर चौकार. धावसंख्या 4 ने भर. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली ती आता मात्र 46. 2 षटकाची समाप्ती झाले
आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहिली तर बिनबाद 46. इथे मात्र वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरे षटक घेऊन दिवेश कलबटे धावसंख्या 46. 46 लॉस ऑफ 0 विकेट्स. वैयक्तिक पहिला आणि सांघिक तिसरे षटक घेऊन डावखुरा गोलंदाज दिवेश कलबटे येतोय. इथे मात्र सामनाकरी राजेंद्र गोंधळी ज्यांनी आतापर्यंत 4 चौकार मारलेत. हा सुंदर चेंडू. चेंडू काही समजला नाही तो म्हणजे राजेंद्र गोंधळीला. चेंडू गेलाय निर्धाव. षटकातील पुढचा चेंडू दिवेश कलबटे. हा सुंदर चेंडू पुन्हा एकदा निर्धाव. वारंवार निर्धाव चेंडू टाकतो म्हणजे दिवेश. पुढचा चेंडू पुन्हा एकदा दिवेश कलबटे सज्ज झालाय. हा सुंदर चेंडू पुन्हा चेंडू निर्धाव. लगातार 3 चेंडू निर्धाव टाकण्यात यशस्वी झालाय तो म्हणजे दिवेश कलबटे. पहिल्या 2 षटकामध्ये आपण पाहिलं तर 46 ही धावसंख्या धावपकर लागली असताना आता मात्र लगातार 3 चेंडू निर्धाव गेलेत. चौथा चेंडू हा देखील निर्धाव जाणार का. इथे मात्र पंच नाखुश. पंचांच्या जमिनीपासून समांतर आणि इथे स्वेअर चेंडूची घोषणा केली आणि प्लस 1 धाव अशा एकूण 2 धावांनी धावसंख्या मात्र जाऊन पोचली ती 48. 48. पुन्हा एकदा चेंडू दिवेश कलबटे घेऊन आलाय. सामना करेल प्रशांत मोहरे. इथे मात्र सुंदर चेंडू ते कार्पेशन घेऊन घेऊन काढा. ते सुंदर क्षेत्ररक्षण झालं. 1 धाव घेणे पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न बघूया. 2 धावा पूर्ण होणार का. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आणि इथे मात्र आपण पाहिलं 2 धावा पूर्ण केल्या जातात. धावसंख्येत मात्र 2 ने भर. धावसंख्या झाली 50. इथे मात्र संघाचं अर्धशतक धावफलकावर लागले. इथे रिव्हर्स अटॅम्प्ट करण्याचा प्रयत्न सक्सेसफुल. चेंडू मात्र सीमारेषेबाहेर. चौका षटकार. धावसंख्या 6 ने भर. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे आता 56. आतापर्यंत सुंदर अशी गोलंदाजी केली होती. 1 चेंडू आहे. पाणी पाहिजे का.
षटकातील शेवटचा चेंडू. आतापर्यंत आपण पाहतो धावपकर धावा 56 अशा लागल्यात आणि अशा वेळेला षटकातील शेवटचा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होतो म्हणजे दिवेश कलबडाई. पुन्हा एकदा सुंदर चेंडू. चेंडू हवेत क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि इथे मात्र प्रशांत मोरे बाद. आझाद मैदान कुरुळ कुरुळ प्रीमियर लीग कुरुळकरांचा अभिमान. कुरुळ प्रीमियर लीग कुरुळकरांचा अभिमान. आझाद मैदान दणाणलं कुरुळ गाव नाव गाजलं. क्रिकेटचा हा महासंग्राम कुरुळकरांचा अभिमान. प्राणवी चॅलेंजर्स मैदानात उतरले. आडगे ब्रदर्स दमदार खेळले. साईश वॉरियर्स लढतीला तयार. कुरुळ मध्ये पेटली स्पर्धा. 3 षटके झाली. 3 षटकानंतर 56 अशी धावसंख्या धावपळावर लागले. मात्र पाहिलं तर जो महत्वाचा खेळाडू होता प्रशांत मोरे याला मात्र बाद करण्यात यशस्वी झाला आहे तो म्हणजे दिवेश कलबटे. त्यानंतर त्याचं आपण सेलिब्रेशन देखील बघितलं. 56 एक बाद 56 अशी धावसंख्या आणि प्रशांतची जागा भरून घेण्यासाठी साई हवे हाय. सुंदर चेंडू खेळून काढला. तिथे बुद्या स्वतः क्षेत्ररक्षण करते मात्र एक धाव मिळेल. धावसंख्येत एक नाही बरं धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले ते आता मात्र 57. तत्पूर्वी विनंती करतो केदार बिर्जी यांना आपण कृपया यायचं आहे कारण मगाशी आपला जो सामना झाला होता त्यामध्ये आपण मॅन ऑफ द मॅच ठरले होतात. आपण 2 षटके टाकले होती 17 धाव दिले होते 2 महत्वपूर्ण फलंदाज बाद केले होते. तर केदार बिर्जी यांना विनंती करतो आपला सामन्यावरचा पुरस्कार घेण्यासाठी आपण यायचं आहे. इथे मात्र आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवर एक धाव आले. चॅलेंजिंग ओव्हर आहे. 4थं षटक आहे. घेऊन आला स्वतः रुपेश म्हात्रे 40+ खेळाडू अनुभवी खेळाडू. हा सुंदर चेंडू. चेंडू आहे मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली गेला आहे. जेल होणार का आणि नक्की जेल झालाय. साई मात्र बाद. दुसरा हादरा बसलाय तो म्हणजे स्माई स्वर्णी स्पोर्ट्स संघाला. 57 या धावसंख्येवर प्रशांत गेला त्यानंतर साई आला आणि साई आला काय आणि साई गेला काय मात्र 2 हादरे बसलेत ते म्हणजे स्माई स्वर्णी स्पोर्ट्स संघाला. कारलेकर कुरुळ रायडर्स वेगात धावले. साई अंश सुपर किंग्स शॉट्स झळकले. समाही स्वर्णी स्पोर्ट्सची शान. प्रेक्षकांच्या टाळ्यांचा गजर महान. कुरुळ प्रीमियर लीग आझाद मैदान कोळ. कुरुळ प्रीमियर लीग. धन्यवाद डीजे. इथे मात्र दुसरा फलंदाज बाद झाला त्याची जागा म्हणून नवीन फलंदाज आलाय तो म्हणजे साई टेंबुलकर. एक साई गेला दुसरा साई आला. बघूया दुसरा साई काय करतोय कारण रुपेश मात्र वारंवार चांगली गोलंदाजी करतोय. आपण पाहिलं होतं पहिला सामना त्यांचा त्या सामन्यामध्ये देखील चॅलेंजिंग ओव्हर त्यांनी टाकली होती आणि त्या चॅलेंजिंग ओव्हरमध्ये त्यांनी 10 धावा समोरच्या संघाला बनवून दिल्या नव्हत्या. तोच रुपेश म्हात्रे पुन्हा एकदा. आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ झाला आहे. एका चेंडूवर एक धाव आली. दुसऱ्या चेंडूवर एक विकेट मिळाले. तिसरा चेंडू टाकण्यास सज्ज झालाय. फुल टॉस चेंडू. चेंडू फाईन लेग क्षेत्रात गेलाय. 1 बाउन्स सीमारेषे बाहेर चौकार. धावसंख्येत मात्र 4 ने भर धावसंख्या जाऊन पोहोचले ती आता मात्र 61. खेळाचा जय हो कुरुळ जय हो खेळाचा. कुरुळ प्रीमियर लीग.
हा सुंदर चेंडू कार्पेटच्या चेंडू घेऊन काढला. एक धाव मात्र पूर्ण केली जाते. क्षेत्ररक्षण होणार, दुसरी धाव घेणार का? मात्र 2 धावा मिळतात. धावसंख्या 2 ने भर. धावसंख्येत मात्र 2 ने भर. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 63. 63 अशी धावसंख्या धावपळ करायला लागली. आतापर्यंत पाहिले तर चॅलेंजिंग ओव्हरचे 4 चेंडू झालेत. 4 चेंडूवर आतापर्यंत 7 धावा मिळाल्यात. अजून देखील 2 चेंडूवर 3 धावा काढायच्या आहेत. हा सुंदर चेंडू पुन्हा एकदा कार्पेटच्या चेंडू घेऊन काढला. एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न असेल. आणि दुसरी धाव घेत असताना इथे मात्र फलंदाज रनआउट स्वरूपात राजेंद्र गोंधळी बाद. दुसरा आदरा बसलाय, तिसरा आदरा बसलाय तो म्हणजे स्माईल सोनी स्पोर्ट्स संघाला. राजेंद्र गोंधळी बाद झालेत. ते म्हणजे आतापर्यंत 64 धावसंख्या धावपलकार पोहोचले. आणि इथे मात्र चॅलेंजिंग षटकामधील शेवटचा चेंडू आणि या चेंडूवर मात्र 2 धावा वसूल जर केल्या तर मात्र 5 धावा अधिक मिळतील. याची मात्र माहिती घ्यायची आहे. सुंदर चेंडू आणि इथे मात्र फलंदाज बाद. आझाद मैदान कुरुळ कुरुळ प्रीमियर लीग कुरुळकरांचा अभिमान कुरुळ प्रीमियर लीग कुरुळकरांचा अभिमान आझाद मैदान दणाणलं कुरुळ गाव नाव गाजलं क्रिकेटचा हा महासंग्राम कुरुळकरांचा अभिमान प्राणवी चॅलेंजर्स मैदानात उतरले आडगे ब्रदर्स दमदार खेळले साईश वॉरियर्स लढतील. इथे मात्र आपण पाहिलं तर 4 षटकांचा खेळ पूर्ण झाला. चॅलेंजिंग ओव्हर होती. या षटकामध्ये 10 धाव पूर्ण करू शकले नाही, केवळ 8 धाव बनवल्यात. त्यामुळे 4 धाव मात्र मायनस केले जातील. आतापर्यंत 64 ही धावसंख्या धावपलकार होती, मात्र -4 धावा केले जातील आणि धावपलकार मात्र धावा राहतील ते 60. नवीन फलंदाज मध्ये तो म्हणजे महेश दिवेश. चार षटकानंतर आपण पाहतोय धावपलकार धावा लागल्या 60. 64 होत्या, परंतु पेनल्टी मिळाली 4 रनांची, त्यामुळे 60 धावा लागल्यात. दिवेशचा वैयक्तिक दुसऱ्या आणि सांगितलं 5वं षटक. एक धाव नक्कीच या चेंडूवर मिळाल्या. साहिल याने मात्र एक धाव मिळाली. रोहन पाटील यांचं आगमन झाले, त्यांना विनंती करतो आपण स्थानापन्न व्हायचं आहे. सागर प्रकाश पाटील यांचं देखील झाले, आपण देखील स्थानापन्न व्हायचं आहे. दिवेशच्या षटकातील पुढचा चेंडू मात्र आता सामना करेल महेश पाटील. दिवेश टू महेश असा रोमांचक सामना. फुलटॉस लोअर फुलटॉस प्रकारचा चेंडू क्षेत्ररक्षक शोधून काढलाय चेंडूने, मात्र एक धाव नक्कीच पूर्ण केली जाईल. धावसंख्या 1 ने भर. धावसंख्या मात्र आता जाऊन पोहोचली 62. 62 लॉस ऑफ 3 विकेट्स. हा सुंदर चेंडू अगोदर पडला, बॅट नंतर फिरली आणि इथे मात्र रनआउट स्वरूपात फलंदाज देखील बाद झाला. आणि चौथा हादरा बसला तो म्हणजे साहिलच्या स्वरूपात. साहिल बाद झालाय. सुंदर अशी गोलंदाजी करतो तो म्हणजे दिवेश कलबटे. आणि साहिल बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानात बऱ्याच काळानंतर नंदराज पाटील.
विनंती असेल सामना चालू करा, कारण मिनिटं लावलेली आहेत आपल्याला. 30 मिनिटांमध्ये 6 षटकं पूर्ण करायची आहेत. षटकातील पुढचा चेंडू दिवेश याचा. डावखुरा फलंदाज नंदराज याने मात्र चेंडू टोलवून काढलाय. तिथे मात्र क्षेत्ररक्षक ना जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडू अडवेल तोपर्यंत मात्र एक धाव पूर्ण केली जाईल. आणि एक या धावसंख्येत भर पडेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे 63. पुढचा चेंडू पुन्हा एकदा दिवेश याचा. यानंतर मात्र होणारा सामना तो म्हणजे एकीकडे असेल सायन्स सुपर किंग तर दुसरीकडे कार्लेकर कुरू रायडर. दोन्ही संघाचे कर्णधार मी विनंती करतो नाणेफेकीसाठी या. कार्लेकर कुरू रायडर्स आणि सायन्स सुपर किंग. हा पुन्हा एकदा सुंदर चेंडू फाईन लेग क्षेत्रात चेंडू खेळून काढलाय महेश पटेल यांनी. तिथे क्षेत्ररक्षक तैनात. एक धाव पूर्ण केली जाईल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल परंतु तोपर्यंत मात्र एका धावेवर समाधान मानावे लागेल. धावसंख्येत मात्र एक ने भर. धावसंख्येत झाली 64. 64 षटकातील शेवटचा चेंडू. हा सुंदर चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येणार. स्वतः जयेश पाटील संघाचा कर्णधार. तोपर्यंत चेंडू त्याच्या हातात जाणार आणि इथे मात्र आणखीन एक हादरा. नंदराज बाद. 5 षटक पूर्ण होते आणि 5 षटकांच्या सहाय्याने धावफलक्यावर धावा लागल्यात. 5 बाद 64. कुरुळ मध्ये पेटली स्पर्धेची धार. कार्लेकर कुरुळ रायडर्स वेगात धावले. साई अंश सुपर किंग्स शॉट्स झळकले. समाही स्वर्णी स्पोर्ट्सची शान. प्रेक्षकांच्या टाळ्यांचा गजर महान. कुरुळ प्रीमियर लीग. नवीन फलंदाज मजा येतो तो म्हणजे आशुतोष. ओमकार येतोय स्ट्राईक वर. मात्र महेश पाटील आपण पाहतोय तर गोविंदाजी मार्कवर अंडर-19 बॉलर अथर्व पाटील हा मात्र गोविंदाजी मार्कवर सज्ज झालाय. शेवटचं षटक या इनिंग मधील हाणामारीचं षटक स्लॉग ओव्हर त्यासाठी सज्ज झालाय तो म्हणजे अंडर-19 चा बॉलर अथर्व पाटील. हा सुंदर चेंडू अथर्व याचा. महेशला काही चेंडू समजला नाही. चेंडू मात्र गेलाय निर्धाव. इथे मात्र हाफेज चेंडूचा पुरेपूर फायदा घेतला महेश पटेल. चेंडू गेलाय सीमा रेषा पार. षटकार. धावसंख्येत मात्र 6 ने भर. धावसंख्येत दोन पोहोचते म्हणजे 70. 5 बाद 70. कुरुळ प्रीमियर लीग. कुरुळकरांचा अभिमान. जय हो कुरुळ, जय हो खेळाचा. जय हो कुरुळ, जय हो खेळाचा. कुरुळ प्रीमियर लीग. नाव गावाचं उंच नेणारा. नेक्स्ट चेंडू पुन्हा एकदा सज्जवला अथर्व. एक लहान गोलंदाज आहे अंडर-19 आहे परंतु सुंदर गोलंदाजी करतोय. बघा मी म्हटलं होतं सुंदर कमबॅक केले. पहिला चेंडू त्याने निर्धाव टाकला होता. दुसऱ्या चेंडू त्याने थोडा खराब टाकला. त्याचा पुरेपूर फायदा घेतला कारण समोर एक फलंदाज आहे तो देखील विस्फोटक असा फलंदाज आहे. 40+ फलंदाज आहे. त्याने त्याला षटकार देखील मारला. परंतु त्यानंतर पुन्हा एकदा अथर्वनी सुंदर कमबॅक केला. हा देखील चेंडू निर्धाव गेलाय. षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा अथर्व याच्या. बघा मी म्हटलं होतं पुन्हा एकदा सुंदर चेंडू पुन्हा एकदा गेला फाईन लेग क्षेत्रामध्ये. ते एकदा पूर्ण केली जाईल. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न असेल आणि 2 धावा देखील पूर्ण. इथं मात्र पाहिलं तर सुंदर असं क्षेत्ररक्षण झालं. थ्रो थोडा चुकीचा होता परंतु यष्टीच्या मागे रुपेश जो होता त्याच्या डोक्याच्या वरून चेंडू गेला. त्याच्या मागे मात्र सुंदर असं कमबॅक तिथे झालं उद्धवने सुंदर बॉल तो गॅजर केला. मात्र अथर्वचा
पुढचा चांगला चेंडू. लोअर फुलटॉस प्रकारचा चेंडू पुन्हा एकदा स्ट्रेट डाऊन खेळून काढला. इथं क्षेत्ररक्षण असेल ताईनाथ शुभम. जोपर्यंत क्षेत्ररक्षण होईल तोपर्यंत मात्र 2 धावा पूर्ण केल्या जातात आणि 2 धावांनी धावसंख्येत मात्र भर पडते. धावसंख्या 2 पोहोचते ती आता मात्र 74. 5-5-74 अशी धावसंख्या धावफलकावर लागलेली असताना षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येईल अथर्व. महेश पाटील यांच्यासाठी. इथे मात्र षटक संपलं जाते. एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेत असताना रनआउट स्वरूपात फलंदाज बाद झाला आणि मात्र एक धाव मिळाली. धावसंख्येत मात्र 1 नंबर धावसंख्या झाली ती म्हणजे 75. 6 षटकांच्या समाप्तीनंतर 6-75 अशी धावसंख्या आपण धावफलकावर पाहतोय. तर जिंकण्यासाठी 76 धावांचे आव्हान असेल. जिंकण्यासाठी 76 धावा. तर विनंती करतो चला दोन्ही संघ कार्लेकर कुरुल रायडर्स विरुद्ध सायन सुपर किंग. चला दोन्ही संघ नाणेफेकीसाठी या. नक्कीच निलेश कार्लेकर हजर आहेत. चला ब्रिजेश सालवकर विनंती असेल आपण या. ब्रिजेश सालवकर आपल्याला इनिंग बॅग मध्ये टॉस उडून घ्यायचा आहे. ब्रिजेश सायन सुपर किंग संघ आपल्याला पेनल्टी भेटेल जर आपण आलात नाही तर. जर हे यश यानंतर होणारा आजच्या दिवसातील 5वा सामना. एकीकडे असेल कार्लेकर कुरुल रायडर्स निलेश कार्लेकर स्वतः संघमालक आणि स्वतः कर्णधार. तर एकीकडे सायन सुपर किंग ज्या संघाचे संघमालक विनोद म्हात्रे तर कर्णधार ब्रिजेश साळवकर. आतापर्यंत दोन्ही जे कर्णधार आहेत दोन्ही 40+ कर्णधार आहेत. एकीकडे दोघांकडे पण खूप अनुभव आहे. एकीकडे आजच्या दिवसातील एक सामना जिंकलेले आहेत. एकीकडे एक सामना हारलेले आहेत. तर आपण टॉस म्हणून घेऊया. कोण बोलते? ओमकार पाटील यांच्या हस्ते टॉस घेतोय. हेड नक्कीच सायन सुपर किंग संघाने नाणेफेक जिंकलेले. आपण काय घेणार ते पहिले सांगायचं. क्षेत्ररक्षण. नक्कीच आपण क्षेत्ररक्षण घेणार. आपण आज एक सामना आजच्या दिवसात जिंकलेले आहात आणि आजच्या दिवशी आपला दुसरा सामना आहे. समोर कार्लेकर कुरुल रायडर्स संघ आहे ते एक सामना हारलेले. तर तुम्ही आज कुठपर्यंत त्यांना रोखाल? आम्ही कमीत कमी धावात रोखण्याचा प्रयत्न करू जेणेकरून त्यांना आम्हाला सुद्धा जिंकण्याची संधी जास्त मिळेल. धन्यवाद. नक्कीच निलेश कार्लेकर आपण टॉस हारलेला आहात. आपल्या वाट्याला प्रथम फलंदाजी आलेली आहे. तर कितीपर्यंत धावा करण्याची आपली इच्छा असेल? नाही, पहिली मॅच आम्ही चेसिंग करताना हारलो त्यामुळे बदल तर यावेळेला आवश्यकच होता. मग जरी टॉस जिंकलो असतो तरी बॅटिंग घेण्याचाच माणूस होता यावेळेला. तरी जास्तीत जास्त 55+, 60+ मारण्याचा आम्ही प्रयत्न करू इथे. धन्यवाद. तर तुझे पण सामन्याला सुरुवात करतो. चालू असलेला सामना मैदानात तो पण जे एकीकडे असेल सायन सुपर किंग तर दुसऱ्या साईडला असेल तो म्हणजे साईश वॉरियर्स. आपण पाहिलं तर स्माईल सोनी स्पोर्ट्स संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 6 षटकामध्ये तब्बल 75 धावा कुठल्या आणि 76 धावांचं एक भलं मोठं आव्हान, एक भली मोठी जे माफक आवश्यकता होती खेळाची ती ते साकारली आणि 7 धावांचं भलं मोठं आव्हान ठेवलेलं आहे. ते म्हणजे साईश वॉरियर्स या संघापुढे. तत्पूर्वी विनंती करतो संजय पाटील यांना
आपण कृपया आमच्या पेंडोलमध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. संजय पाटील. सामन्याला सुरुवात करायची आणि टायमिंग लावून घ्या पिंट्या. टायमिंग लावून घ्या. यश पाटील बॉल द्या. हॅलो, मी विनंती करतो पिंट्या म्हात्रे यांना आपण संजय पाटील यांचा सन्मान करायचा आहे. मी विनंती करतो प्रसाद म्हात्रे पिंट्या यांना आपण सन्मान करायचा आहे, तो म्हणजे संजय पाटील यांचा. सामन्याला सुरुवात करायची, टायमिंग लावायचे. प्रसाद टायमिंग लावस ना. पहिला चेंडू पहिल्या षटकातील सुंदर चेंडू, त्याचा पुरेपूर सन्मान केला आहे. चेंडू मात्र गेला आहे निर्धाव. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. इथे सुंदर चेंडू कार्पेट चेंडू खेळून काढला. इथे क्षेत्रक्षेत्र तैनात आहे, मात्र तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाईल. मात्र जयेश पाटील यांना सुवर्ण संधी आलेली आहे. जर आपण लगातार 3 षटकार मारलेत तर आपले मित्र पंकज पाटील यांच्याकडून आपल्याला 100 रुपये मिळणार आहेत. पहिला चेंडू निर्धाव गेला, त्यानंतर दुसरा चेंडू आला. दुसऱ्या चेंडूवर मात्र एक धाव पूर्ण केले. इथे मात्र स्ट्राईक चेंज होते. स्ट्राईक लेतो प्रसाद. सुंदर चेंडू उंच हवेत चेंडू गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली जाणार महेश पाटील, मात्र सुंदर प्रयत्न देखील केला. झेल मात्र सुटला. धावसंख्या मात्र 2 ने भर. धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजे 3 धावा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा प्रशांत मोरे यांचा. प्रशांत प्रसाद. हा 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 हा. इथे मात्र झेलचा प्रयत्न केला होता, परंतु झेल सुटला जातोय साई मार्फत. प्रसादला आणखीन एक जीवदान मिळते. धावसंख्येत मात्र 1 ने भर. धावसंख्या जाऊन पोहोचली ती आता मात्र 4 धावा. धावसंख्या झाली ती म्हणजे 4. इथे स्ट्राईक मात्र चेंज होते. स्ट्राईकला येते आता पुन्हा एकदा घणाघाती फलंदाज जयेश. हा मात्र सुंदर चेंडू कार्पेट चेंडू खेळून काढलाय. जोपर्यंत चेंडू आडवणूक होईल, चेंडूची थ्रो होईल, तोपर्यंत मात्र 1 धाव पूर्ण केली जाते आणि या एका धावीने धावसंख्यावर जाते ती म्हणजे 5 धावा. पॉवर प्लेचा षटक आहे. पॉवरच्या षटकामध्ये नक्कीच जास्त धावांची अपेक्षा असते. ती आता मात्र आतापर्यंत केवळ 5 धावा लागल्या. ऐप डाउनलोड करो और फ्लुएंट इंग्लिश बोलना सीख लो. इंस्टॉल नाउ पे क्लिक करो और अभी सीखो ऐप डाउनलोड करो.
रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, परंतु प्रशांत मोरे याला तुम्ही रिव्हर्स अटेम्प्ट करू शकत नाही कारण एक मोठा गोलंदाज आहे. आपण पाहिलं तर रायगड प्रीमियर लीगमध्ये देखील त्याने उत्कृष्ट गोलंदाजा किताब पटकावला होता. तो प्रशांत मोरे आपल्यासमोर गोलंदाजी करतोय आणि त्याला तुम्ही रिव्हर्स शॉट अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करताय, परंतु तो प्रयत्न असफल होतोय. पण एका षटकाची समाप्ती झाली आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जवळ पोहोचली ती म्हणजे 5. पहिल्या षटकाची समाप्ती झाली आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीत आपण पाहिलं तर धावसंख्यामध्ये झाली ती 5. जर जयेश पाटील यांनी एक हाती सामना जिंकवला तर मध्ये प्रणय दसाडे यांच्याकडे 200 रुपये. इथे मात्र आपण पाहिलं पहिल्या षटकाची समाप्ती झाली आणि पहिल्या षटकानंतर आपण पाहिलं तर 5 धावफलकावर लागल्यात. दुसऱ्या षटक घेऊन आलाय वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसऱ्या षटक घेऊन पॉवर प्लेचं दुसऱ्या षटक घेऊन महेश पाटील मैदानात गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू हवेत गेला का पुन्हा एकदा म्हणतो वन बाउन्स चेंडू जाईल सीमा रेषा पार, चौकार. या चेंडूवर मात्र चौकार आलाय आणि धावसंख्येत मात्र पुन्हा एकदा फरक झालाय. धावसंख्या झाली ती म्हणजे 9 धावा. 9 धावा धावफलकावर लागल्यात. जेव्हा महेश पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. महेश टू जयेश, महेश आणि जयेश यांचा हा सामना. पुन्हा एकदा महेशचा पुढचा चेंडू जयेश पाटील साठी. हा सुंदर चेंडू पुन्हा एकदा जातोय ऑफ साईडच्या दिशेने जिथे क्षेत्ररक्षक मध्ये तैनात आहे. एक धाव पूर्ण केली जाते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल परंतु नाही. एका धावेवर समाधान मानावे लागते ते म्हणजे साईश वॉरियर संघाला. धावसंख्या मात्र 1 ने भर. धावसंख्या मात्र आता दुहेरी अंकात जाऊन पोहोचले. धावसंख्या झाली ती म्हणजे 10 बिनबाद 10. तब्बल 76 धावांचं आव्हान, एक भलं मोठं आव्हान साईश वॉरियर संघापुढे असताना आतापर्यंत 10 धावा धावफलकार लागल्यात. मात्र महत्त्वाचं आपण पाहिलं तर एकही पर्यंत त्यांचा बाद झालेला नाहीये. ही एक त्यांच्यासाठी महत्त्वाची सुवर्ण संधी. पण पाहतोय क्षेत्रक्षण कायचं सजवलं जातंय. पण रमेश पाटील पुढचा चेंडू प्रसाद पाटील यांना. चेंडू पुन्हा एकदा ऑफ साईडला हवेत मध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येणार मात्र झेल सोडला जातोय आणि इथे मात्र झेल सोडल्यानंतर 2 धावा पूर्ण करतात 2 फलंदाज. धावसंख्येत मात्र 2 ने भर. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 12. पुढचा चेंडू इथे पुन्हा एकदा महेश पाटील यांचा. महेश टू प्रसाद. हा सुंदर चेंडू हवेमध्ये, चेंडू क्षेत्ररक्षक येतोय चेंडू खाली आणि इथे मात्र जेल बाद होतोय तो म्हणजे प्रसाद. पहिला हादरा बसलाय तो म्हणजे साईश वॉरियर संघाला 12 या धावसंख्येवर डीजे.
नवीन फलंदाज इथे मात्र मैदानात येतो म्हणजे शुभम. शुभम पाटील येतोय. आपलं टाइम चालू आहे हे देखील लक्षात असून द्या. आपल्याला क्षेत्ररक्षण सजवणं गरजेचं आहे, परंतु आपलं टायमिंग चालू आहे हे देखील सर्व संघाने याची नोंद घ्यायची आहे. इथे सुंदर चेंडू, चेंडू हवेत, झेल होणार का? झेल घेण्याची एक नामी संधी महेश पाटील यांना, परंतु झेल सुटला जातोय. काही कठीण अशी झेल होती. त्याने खूप सुंदर ट्राय देखील केली. 40+ खेळाडू आहेत त्यांच्यावर पण सुंदर ट्राय देखील झाली, मात्र निर्धाव चेंडू येतोय. इथे मात्र सुंदर चेंडू, पुन्हा एकदा ऑफ सीजन चेंडू खेळून काढला. नंदराज इथे तैनात आहे. जोपर्यंत नंदराज चेंडूची थ्रो करेल तोपर्यंत मात्र एक धाव मिळेल. धावसंख्येत एकने भर. षटकाची समाप्ती होते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2 पोहोचली ती म्हणजे तब्बल 1 बाद 13. जवळपास 76 धावांचं भलं मोठं आव्हान संघापुढे असताना आतापर्यंत 2 षटकामध्ये आपण पाहिलं तर 13 धावा लागल्यात. म्हणजे यानंतर आपण जर पाहिलं 2 षटकानंतर 13 धावा धावफलकाला लागल्यात. म्हणजे आता जर आपण पाहिलं समीकरण येणारे 24 चेंडू आणि 63 धावांची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी. प्रशांत मोरे, टायमिंग चालू आहे लक्षात असून द्या, अन्यथा 30 मिनिटांमध्ये जर आपलं 6 षटकं पूर्ण झाली पाहिजे. प्रशांत मोरे पुन्हा एकदा सज्ज होते गोलंदाजी मार्कवर. वैयक्तिक पाहिलं सांघिक दुसरं वैयक्तिक दुसऱ्या आणि सांघिक तिसरं षटक घेऊन काळपेच्या चेंडू घेऊन काढला. इथे मात्र पहिल्या चेंडूवर मात्र 1 धाव आले आणि एका धावून धावसंख्या धावफलकाला वाढली जाते ती म्हणजे 14 धावा. इथे मात्र सुंदर चेंडू, चेंडू हवेमध्ये, पुन्हा एकदा स्वतः प्रशांत मोरे चेंडू खाली जातोय आणि सुंदर झेल प्रशांत मोरे मारतोय. ती जयेशची खेळी संपुष्टात. जयेश बाद झालाय आणि इथे मात्र संघाला दुसरा हादरा बसलाय. धावसंख्या मात्र स्थिरावलेली. नक्कीच प्रशांत मोरे यांच्यासाठी ही आता विकेट त्यांनी झेल घेतला, स्वतः विकेट घेतली, त्यासाठी भूषण बिर्जे यांच्याकडून 500 रुपये आलेले आहेत. इथे मात्र आपण पाहतोय एक सुंदर गोलंदाजी प्रशांत मोरे मार्फत. तत्पूर्वी 45 स्पोर्टचे ब्रँड अँबॅसेडर देखील इथे आलेले आहेत.
इथून मात्र मोठ्या फटक्यांची अपेक्षा असेल, कारण आता देखील आपण पाहिलं तर येणार आहे जवळपास 22 चेंडू आहेत. तत्पूर्वी विनंती करतो बबलू आपण कुठे असेल इथे यायचं आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा प्रशांत मोरे यांचा. दिवेश कलबटे यांच्याकडे नवीन फलंदाज दिवेश. चेंडूला बॅटची कळ लागली आणि चेंडू गेलाय मात्र इथे पाठीमागे सीमारेषे बाहेर चौक. धावसंख्येत मात्र इथून पाहतो आपण 4 ने भर पडते आणि या 4 धावांनी धावसंख्या झाली ती म्हणजे 18. 2 बाद 18 अशी धावसंख्या धावफलकार लागले. हा सुंदर चेंडू त्याचा पुरेपूर फायदा घेतलाय दिवेश कलबटेच्या बॅटमधून येणारा खणखणीत खणखणीत षटकार. धावसंख्येत 6 ने भर. धावसंख्या जाऊन पद्धतीमध्ये 24. षटकात 2 चेंडू शिल्लक आहेत. पुढचा चेंडू इथे मात्र नक्कीच हा स्क्वेअर चेंडू पंचांनी घोषित केला आहे. धावसंख्येत मात्र अवांतर धावांनी भर पडते. धावसंख्या झाली ती म्हणजे 25. धावसंख्या 25. पुढील चेंडू प्रशांतचा दिवेशाला. स्लोवर पद्धतीचा चेंडू जोरदार मारलेला फटका फटका खणखणीत दणदणीत षटकार. अतिशय सुरेख फलंदाजी करतो दिवेश कलबटे. या षटकातील दुसरा षटकार पाहायला मिळतो तो दिवेशच्या बॅट मधून. धावसंख्येत 6 ने भर. धावसंख्या झाली ती 31. 2 बाद 31. पुढील चेंडू प्रशांतचा. अतिशय सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. प्रशांतचा चेंडू जातोय निर्धाव. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 31. 2 बाद 31. जिंकण्यासाठी 18 चेंडू 45 धावांची आवश्यकता. प्रत्येक षटकामध्ये 15ची सरासरी. आणि आता या पुढील होणारी ओव्हर चॅलेंजिंग ओव्हर. चॅलेंजिंग ओव्हर घेऊन कोण येणार, महेश की साईराज? धावसंख्या 31. 18 चेंडू 45 धावा जिंकण्यासाठी. जुना जाणता गोलंदाज महेश पाटील याच्याकडे कर्णधार प्रशांत मोहरे. चॅलेंजिंग ओव्हरची धुरा आणि अतिशय सुरेख फलंदाजी पाहायला मिळाली ती दिवेशाची. 2 षटकारांच्या मदतीने तो 12 धावांवर खेळत आहे. आणि धडाडीचा फलंदाज शुभम पाटील. आणि जिंकण्यासाठी 18 चेंडूंमध्ये 45 धावांची आवश्यकता. चॅलेंजिंग ओव्हर इन प्रोग्रेस. चला महेश टू शुभम. चॅलेंजिंग ओव्हर इन प्रोग्रेस. महेश टू शुभम. अतिशय सुरेख चेंडू आणि
त्याचबरोबर अतिशय देखणदार फटका पाहायला मिळतो शुभमच्या बॅटमधून. खणखणीत दणदणीत चौकार. 4च्या धावसंख्येने धावसंख्या झाली ती 35. 2 बाद 35. चला पुढील चेंडू घेऊन महेश तयार. चॅलेंजिंग ओव्हर इन प्रोग्रेस. पुढील चेंडू महेश टू शुभम. शॉर्ट पिच चेंडू जोरदार मारलेला फटका फटका फटका. खणखणीत दणदणीत षटकार. अतिशय सुरेख फटकेबाजी करतोय तो शुभम. धावसंख्येत 6 नि भर. धावसंख्या झाली ती 2 बाद 41. अतिशय सुसाटा सुटलेला असा फलंदाज शुभम पाटील. चॅलेंजिंग ओव्हर मध्ये पहिल्याच 2 चेंडूंवरती 10 धावा कमावतो तो शुभम. आपल्या संघासाठी धावसंख्या झाली ती 41. पुढील चेंडू महेश याचा. महेश टू शुभम. अतिशय सुरेख चेंडू पाहायला मिळतोय तो महेश दादाचा. 2 चेंडूवर मोठे फटके आल्यानंतर काहीसं कमबॅक केलंय महेश दादाने. चेंडू जातो निर्धाव. धावसंख्या स्थिर. यंगस्टार विपक्ष 40+. असा रंगलेला सामना. स्लोवर चेंडू. शुभमचा जोरदार मारण्याचा प्रयत्न ठरतोय यशस्वी आणि एका धावेवर समाधान मानावं लागते शुभमला. धावसंख्येत 1 नि भर. धावसंख्या 42. 2 बाद 42. चॅलेंजिंग ओव्हर मधले काही चेंडू येणं बाकी. पहिल्याच 2 चेंडूंवर 2 मोठे फटके आल्यानंतर महेश दादाचा सुंदर असा कमबॅक पाहायला मिळतोय आपल्याला आझाद मैदानावर. रंगलेला सामना. स्माईस वर्णी स्पोर्ट विपक्ष साईश वॉरियर्स. चला टायमिंग चालू आहे. लक्ष द्या. त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला पुढील चेंडू महेश दादा टू दिवेश. सुरेख चेंडू आणि गजाचं यष्टीरक्षण पाहायला मिळतोय. झेल सुटतोय. चेंडू जातो निर्धाव. धावसंख्या स्थिर. चला पुढील चेंडू महेश टू दिवेश. जोरदार मारलेला फटका ऑफसाईडच्या दिशेने. 1 धाव पूर्ण. दुसरी धाव सुद्धा ही पूर्ण. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतंय ते दिवेश आणि शुभम स्वरूपात. धावसंख्या झाली ती 49. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 49. हो देतो. हो धरल्या. धावसंख्या झाली 44. 5 धरून 49. चार षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 49. 2 बाद 49. अजून जिंकण्यासाठी 12 चेंडू 27 धावांची आवश्यकता. नवीन गोलंदाज साईराज भरत पाटील. 12 चेंडू 27 धावा.
चला टायमिंग चालू आहे. जा बंटीचा जा घेऊन. चला जिंकण्यासाठी साई शौर्य संघाला 12 चेंडूंमध्ये 27 धावांची आवश्यकता. चला लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. नवीन गोलंदाज साईराज भरत पाटील. फिरकीचा जादूगार साईराज भरत पाटील. पप्पांच्या पावलावर पाऊल ठेवून फिरकीचा जादूगार साईराज. 12 चेंडू 27 धावा. गेम इज ऑन. पहिला चेंडू साईराज टू शुभम. सुरेख फटका. अतिशय सुरेख. आता सुरेख खणखणीत दणदणीत चौकार. बघा रे लागलं काय पाणी त्यांना. धावसंख्येत 4 नि वाढ. कॉलिंग करा मित्रांनो, कॉलिंग करा. धावसंख्येत 4 नि भर. धावसंख्या झाले ती 53. जिंकण्यासाठी 11 चेंडू 23 धावा. पुढील चेंडू साईराज टू शुभम. जोरदार मारलेला फटका फटका फटका. खणखणीत दणदणीत षटकार. शॉर्ट चेंडूवर शुभमने मारलेला जोरदार फटका. धावसंख्येत 6 नि भर. 59. धन्यवाद डीजे. पुढील चेंडू जोरदार मारण्याचा प्रयत्न ठरतोय अपयशी. चेंडू जातो निर्धाव. धावसंख्या स्थिर. अतिशय सुरेख कमबॅक करतोय साई. फिरकीचा जादूगार. फिरकीच्या जाळ्यात शुभमला बीट केलाय. पुढील चेंडू साईराजचा. जोरदार मारलेला फटका. बाळूचा झेल सोडतोय. सुरेख. थोडस धावसंख्या झाले 60 ना. 60. जिंकण्यासाठी 8 चेंडू 16 धावांची आवश्यकता. पहिल्याच 2 चेंडूंवरती मोठे फटके आल्यानंतर साईराज थोडासा कमबॅक करतोय पाहायला मिळतो आपल्याला. धावसंख्या झाले 60. दोन बाद 60. जिंकण्यासाठी 8 चेंडू 16 धावांची आवश्यकता. पुढील चेंडू फुलटॉस चेंडू. जोरदार मारलेला फटका. एका धावेवर समाधान मानावं लागते दिवेशाला. धावसंख्येत 1 नि भर. धावसंख्या झाली ती 61. अतिशय सुरेख गोलंदाजी करतोय तो साई. पहिल्याच 2 चेंडूवर मोठे फटके आल्यानंतर
सुंदर असा कमबॅक करतोय साई. पुढील चेंडू घेऊन साई टू शुभम. जोरदार मारलेला फटका. नो मॅन लँड मध्ये खणखणीत दणदणीत चौकार. चौकाराच्या मदतीने धावसंख्या झाली ती 65. 2 बाद 65. जिंकण्यासाठी 6 चेंडू 11 धावांची आवश्यकता. कुरुळमध्ये पेटली स्पर्धेची खास. चला यानंतर होणारा सामना रायडर्स वेगाने साई आणि सुपर किंग विपक्ष कार्लेकर रायडर्स. दोन्ही संघांनी तयारीत राहायचं आहे. स्पोर्ट्सची शान. प्रेक्षकांच्या टाळ्यांचा गजर महान. कुरुळ प्रीमियर लीग आझाद मैदान कोळ. कुरुळ प्रीमियर लीग. चला कर्णधार प्रशांत मोहरे. टायमिंग चालू आहे. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावायचं आहे. चला 6 चेंडू 11 धावांची आवश्यकता. चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावा. आपल्याला 30 मिनिटांच्या आत एक इनिंग संपवायची आहे. कर्णधाराने नोंद घ्यायची आहे. 6 चेंडू 11 धावांची आवश्यकता. नवीन वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी 6वं षटक घेऊन येतो साहिल सहाने. चला साई सुपर किंग संघाचे शंभो. चला राजेंद्र गोंधळी. टायमिंग चालू आहे. लक्षात घ्या आणि क्षेत्ररक्षण लावायला उशीर करू नका. 6 चेंडू 11 धावा. पहिला चेंडू साहिल टू दिवेश. शॉट चेंडू जोरदार मारला फटका आणि फलंदाज बाद. मोठा हादरा बसतोय तो साई शौर्य संघाला दिवेशाच्या स्वरूपात. कुरुळ प्रीमियर लीग जिंकण्यासाठी आझाद 5 चेंडू 11 धावा. मैदान. कुरुळ नवीन फलंदाज रुपेश म्हात्रे. प्रीमियर लीग. चला फलंदाज अभिमान. येत आहे तोपर्यंत क्षेत्ररक्षण लावून घ्या. प्रशांत मोहरे. करांचा अभिमान. आझाद मैदान दणाणलं. कुरुळ गाव नाव घात. प्लेयर यायच्या अगोदरच क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला जिंकण्यासाठी 5 चेंडू 11 धावांची आवश्यकता. गोलंदाज साहिल सहाने आणि सुंदर असा झेल पकडला तो मुन्ना. पाच चेंडू 11 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज रुपेश म्हात्रे. जोरदार मारलेला फटका. अतिशय सुरेख फेकी फलंदाज. अंपायर दबाव टाकू नका. चार चेंडू 10 धावांची आवश्यकता. चला टायमिंग चालू आहे राजेश दादा, लक्षात ठेवा. फास्ट घ्या. 4 चेंडू 10 धावा. धडाडीचा फलंदाज शुभम. अतिशय सुरेख गोलंदाजी. जोरदार मारला फटका आणि नशिबाचा चौकार मिळतोय तो साई शौर्य कुरुळ संघाला. खणखणीत दणदणीत चौकार. संग्राम कुरुळकरांचा अभिमान.
चेंडू बघा भेटतोय का? प्राण विचलित समोरून बघ, समोरून. मैदानात हो का? उतरले. अडके ब्रदर्स दमदार खेळले. साईश वॉरियर्स लढतीला तयार. कुरुळमध्ये पेटली जिंकण्यासाठी स्पर्धेची 3 चेंडू 6 धावांची आवश्यकता. अतिशय सुरेख गोलंदाजी फलंदाजी पाहायला मिळते ते दोन्ही संघाकडून. आणि जिंकण्यासाठी साई वॉरियर संघाला 3 चेंडू 6 धावांची आवश्यकता. एक उदयमय गोलंदाज साहिल सहाने जोरदार मारेला फटका 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 आणि खणखणीत षटकार. एक हाती विजय प्राप्त करतो तो शुभम पाटील. अतिशय सुरेख फलंदाजी पाहायला मिळाली ती आणि विजयी प्राप्त होतो तो साई वॉरियर्स कुरुळ संघ. प्रेक्षकांच्या टाळ्यांचा चला पुढील सामना कोलकाता रायडर्स विपक्ष साई वॉरियर्स.